फ्लावर्स. मी नवनाथ तुमच्यासाठी आज परत एकदा अपडेट घेऊन आलो आहे. लवकरात लवकर जी आपली शासन संस्था सुरू होणार आहे आणि काहीच क्षणामध्ये किंवा काहीच वेळेमध्ये आता जो आहे आपल्या जी लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये जो आहे लवकरात लवकर जो शासन निर्णय घेणार आहे. जसं शिंदेने सांगितल्याप्रमाणे आता किंवा देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे ₹1500 महिलांना भेटणार आहे, ते 1500च्या ऐवजी जे आहे ते ₹2100 सगळ्याच महिलांना भेटणार आहे. तर याची प्रत्येकाने दखल घ्यावी, की आपली KYC जी आहे, आपले जी मोबाईल लिंकिंग आहे किंवा नवीन ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर लगेचच प्रोसेस सुरू करून आपले जे नवीन फॉर्म ज्यांचे भरलेलेच नाहीत अशांनी पटकन आपले फॉर्म भरून घ्यावेत आणि लवकरात लवकर हा विषय जो आहे तो लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे येतील याची स्वतःच काळजी घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात त्याही डॉक्युमेंट्स लवकरात लवकर हे करून प्रोव्हाइड करून ते ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल किंवा ज्या संस्था कार्य करतात त्यांच्याकडे जाऊन लवकरात लवकर हा विषय जो आहे तुम्ही तुमच्या पैशाची काळजी घ्यायला हवी आहे. कारण ही स्कीम जी आहे ती आपण बघितल्याप्रमाणे 21 वर्षापासून ते 65 वर्ष वयाच्या महिलांसाठी आहे. यांनी लवकरात लवकर जे आहे आपले डॉक्युमेंट्स दस्तऐवज चेक करून किंवा KYC वगैरे चेक करून ओल्डसाठी, जुन्यासाठी किंवा नवीनसाठी नवीन ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे याची काळजी घेऊन लवकरात लवकर हे प्रोसेस करावं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काहीच क्षणामध्ये, काहीच वेळेमध्ये हा निर्णयही होईल आणि जेव्हा शिंदेसाहेब दिल्लीला गेले त्यावेळेस जेव्हा त्यांची पत्रकार परिषद म्हणजे जेव्हा जे मीडियावाले आहेत त्यांच्याबरोबर प्रथमतः बोलत असताना त्यांनी सगळ्यात अगोदर सांगितलं, की मी लाडका भाऊ जो आहे हे पद माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटमध्ये किंवा शासनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम न येता गव्हर्नमेंट लवकरात लवकर निर्माण होईल आणि निर्माण झाल्यानंतर जो शिंदेसाहेब असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. बनल्यानंतर सगळ्यात अगोदरचा विषय जो आहे तो होणार आहे हाच, की जे ₹1500 आहेत त्या ₹1500 वरून डायरेक्ट ₹2100 ही जी अंमलबजावणी होणार आहे आणि नवीनसाठी पण सगळे पैसे त्यांना जशा प्रकारे कायद्यामध्ये त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत तशा प्रकारचे सगळ्यांना भेटणार आहेत. तर त्यांनी फक्त आपल्या कागदपत्राची व्यवस्थितरित्या नोंद आहे का? आपली KYC आहे का? आपला मोबाईल नंबर लिंक आहे का? अशा सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये गव्हर्नमेंटला बनण्यासाठी कुठलाही अडथळा येणार नाही अशी एकनाथ शिंदे साहेबांनी जे पहिले मुख्यमंत्री होते आणि आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, यांनी घोषणा केलेली आहे. यांनी सांगितलेलं आहे, की कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आता होणार नाही आहे. म्हणून आशा करूया, की लवकरात लवकर जेवढ्या लवकर गव्हर्नमेंट बनेल, जेवढ्या लवकर मंत्रिमंडळ बनेल, तेवढ्या लवकर आपल्या पैशाला जे नवीन निर्माण होणार आहे, जे नवीन जी रक्कम सांगितली गेलेली आहे ₹2100, ₹2100 जी काही नवीन रक्कम सांगितलेली ती सगळ्यांना भेटणार अशीच आपण आशा करूया आणि हे लवकरात लवकर होऊन जाईल. कारण याच्यामध्ये कुठलाही अडथळा होणार नाही आहे, हे अगोदरच स्पष्ट आहे. आणि सगळ्यात जास्त कौल जो आहे आणि कारण सगळ्यात जास्त जी सीटं आलेली आहेत, जे आमदार निवडून आलेले आहेत, ते आहेत भारतीय जनता पार्टीचे. तर साहजिकच आहे, की त्यांचा मुख्यमंत्री होईलच आणि जरी तसं नाही झालं, तरी काही हरकत नाही. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी खूपच चांगलं आणि मोलाची कामगिरी केलेली आहे. म्हणून तेही मुख्यमंत्री झाले तरी काही आणि कुठलाही प्रॉब्लेम न होता लवकरात लवकर काही क्षणात म्हणण्यापेक्षा काही वेळेमध्ये हे लवकरात लवकर होऊन जाईल आणि नक्कीच याचा फायदा तळागाळातील सर्व महिलांना होऊन जाईल, ज्या याच्यामध्ये बसतील. आता याच्यामध्ये नवीन आहे, जे नवीन अपडेटनुसार सांगितलं गेलेलं आहे, की याच्यामध्ये ज्या काही इतर स्कीममध्ये महिला आहेत, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. आता हे नियमामध्ये पहिले फक्त टिक करायला दिलेलं होतं, की जर काही पहिली स्कीम चालू असेल, तर याच्यावरती टिक करून पाठवा वगैरे फॉर्मवरती दिलेलं होतं फॉर्म भरत असताना. परंतु आता प्रत्यक्षात त्यांनी जे वेबसाईटमध्ये ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जो नियम लागू केलेला आहे, त्याच्यामध्ये जर इतर स्कीममध्ये महिला असेल, तर तिला या लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही, असं स्पष्ट केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आणखी काही चेंजेस होऊ शकतात. जर अशा कंप्लेंट जास्तीत जास्त येतील, तेव्हा याच्यामध्येही बदल होतील. तर तुम्ही कमेंट्स करून अशा प्रकारच्या जर काही अशा तुमच्या सूचना असतील, असं काही असेल तर तुम्ही त्याच्यावर नक्कीच कमेंट्स वगैरे करा. चॅनलला लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझं मोटिवेशन वाढेल आणि तुमच्यासाठी नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला सुद्धा महत्त्वाची भूमिका मी पार पाडू शकेल.
एवढंच सांगतो. आणि याच्यानंतर माझे इतरही सब्जेक्ट याच्यामध्ये माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला भेटतील, जे काही राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटिक्स सायन्स बोलतो. आधुनिक भारताचा इतिहास आहे आज जो चालू आहे. याच्यावरती 1 दिवसा 2 दिवसा काही चॅप्टर्स वगैरे, काही धडे वगैरे ज्याला आपण बोलतो, काही भाग वगैरे बघायला भेटतील तुम्हाला. तेही बघायला विसरू नका, कारण UPSC, MPSC आणि इतर भरपूर काही बाबी याच्यामध्ये असतील. एकदम सखोल आणि हिस्ट्री रूपानं किंवा आपण स्टोरी रूपानं त्याला घेतोय, म्हणून लवकरात लवकर समजतील अशा प्रकारचा हा विषय आहे. म्हणून माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आहे मी तुम्हाला एक medium.com म्हणून याची लिंक पाठवेल. त्याच्यावरती तुम्हाला मोटिवेशनल जे काही सब्जेक्ट असतील, मोटिवेशनल जे काय आहे अशा प्रकारचा जो मी नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करेल. तेही तुम्ही बघा. आणि लवकरात लवकर या फॉर्मची काळजी घेऊन ते भरा, नवीन असतील तर. आणि जुने असतील तर आपले आधार लिंक आहे का ते बघा. बँकचा मोबाईल नंबर वगैरे नसेल तोही लिंक करा, म्हणजे तुमच्या सुविधेसाठी चांगलं राहील. थँक यू ऑल ऑफ यू.